देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी आम्ही हरिनाम कीर्तन करू कारण नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची म्हणून नाम कीर्तन हे सगळ्यात सोपं कीर्तन आहे। फक्त एकच शंका सांगतो, तिकडून मला आदेश आलेला आहे की आता छत्रपतींवर बोलणार आहे मी, काळजी करू नका। सगळे माझ्या दाढीकडे बघते, ती अफजल खानाची दाढी नाही, महाराजांच्या मावळ्याची दाढी लक्ष सांगायचं तात्पर्य आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र उभा राहिला 18 पकड जातीन 12 बोलतेदार या सगळ्यांनी सोबत घेऊन महाराष्ट्र उभा केलेला आहे। फार सुंदर महाराष्ट्र उभा राहिला। आज मला तुम्ही बोलवलं, ही कोणीच मंडळी जाती धर्माचा भेद करत नाही आणि ही जी भूमी आहे ही भूमी तर नाहीच, कारण इथं शेख मोहम्मद बाबांची पावलं लागलीत, इथं तात्या महाराज महापुरुषांची पावलं लागलीत। हे सामान्य माणसं नाहीत, आत्माराम बाबा जवळ आहेत। सांगायचं तात्पर्य आहे गुरुजींसारखी माणसं या ठिकाणी जवळ आहेत। हे सांगायचं तात्पर्य असं आहे महाराज, जात धर्म पंथ या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहेत आणि वारकरी संप्रदाय एका बाजूला आहे खऱ्या अर्थानं। पण काय झाले, थोडंसं बोठाव मोजण्यासारख्या लोकांनी वातावरण बिघडवलंय आता आणि त्यांनी एक वेगळं हिंदुत्व मांडण्याचा प्रयत्न केलाय। त्यांनी काय केलं, जाऊ दे आता लय पुढे जाईन, परत ते कीर्तन बाकीचं राहील बाजूला, पण हे सांगावं बी लागते हो, नाही तर लय अवघड होते। एका ठिकाणी मला कीर्तनाला बोलावलं, ते तुम्हाला नाही का सांगितलं कीर्तन कॅन्सल झालं, ते म्हटले महाराज कमिटी ते एकाची इच्छा आहे की सगळं होईल पण मुसलमान गावात आणायचं नाही। आता आम्ही काय इराणवर नाही इकडं आलोय तेव्हा का अफगाणिस्तान पाकिस्तानावर नाही आलोय, अरे इथलेच येत ना आम्ही। तुम्ही नाही का म्हणले बाबा तिसरी पिढी म्हणजे सोपं नाही काम, खरंच सोपं काम नाही। आणि जर बाबांची कृपा झाली तर मला आत्मविश्वास आहे चौथी पिढी याच्यात असेल आणि असलीच पाहिजे नाही आणि होणार। खऱ्या अर्थाने हे सांगायला लागत नाही, ते होत असतं, लक्षात नाही का। हे सांगायचं तात्पर्य असं आहे आणि काय नाही हो। एक वाक्य फैज खान म्हणून एक मुस्लिम राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी फार सुंदर एक त्या दिवशी वाक्य बोलले। हिंदू मोर्चा विराट मोर्चा आणि त्याच्यात ते मुख्य अध्यक्षपदावर होते नागपूरमध्ये। त्यांचं वाक्य किती सुंदर होतं पहा। त्यांचं म्हणणं होतं, या महाराष्ट्रातला या भारतातला मुसलमान पहा, इराणमध्ये युद्ध चाललंय, हे सगळीकडे युद्ध चाललेत, पण तिथं रोजा नाही करता येते ना नमाज पढता येते, त्या मुसलमानांना काहीच करता येत नाही, फार अडचणी आहेत ना रोजा सोडता येतोय, या सगळ्यात अनेक अडचणी आहेत। आणि हे सगळे देश बहुसंख्य फक्त मुस्लिमच आहेत तिथं, बाकी कोणीच नाही। पण इथं महाराष्ट्रात या भारतात पहा, इथं रोजाही पकडतो मुस्लिम, इथं नमाजही पडतो आणि सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे आहेत। याचं कारण माहिती आहे, त्यांनी सांगितलं याचं कारण आहे इथला बहुसंख्य हिंदू हा एकत्रित आहे म्हणून इथला मुस्लिम समाज सुरक्षित आहे। काय सुंदर वाक्य आहे, म्हणजे हिंदू बहुसंख्य चांगला आहे म्हणून त्यांच्यामुळे मुस्लिम सुरक्षित आहे, हा केवढा मोठा विचार आहे। आणि आमची येडपाट काय करतात, नाही लक्षात आलं का तुमच्या, 5 इकडं अशी तर 5 इकडं अशी, सगळीकडे काय सारखे नाही। नमाजीची टोपी घालून वाचणारा मुस्लिम व्यक्ती मित्र आहे, ज्याच्या डोक्यात जिहाद आहे ती वृत्ती ठेचणं म्हणजे हिंदुत्व आहे, हे खरं हिंदुत्व। अहो काय महाराज काम केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय काम केलं, अण्णाभाऊ साठेंनी काम काय केलं, माझी महिना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची झाली कायली, काय जबरदस्त कार्य यांचं। पण यांचं कार्य कोणी बघितलं नाही, शिवाजीराजांचं कार्य, शंभूराजांचं कार्य, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं कार्य। आणि माणसानं धर्मात मांडणं लावली, जाती जातीत मांडणं लावली, याच्या मागं कारण माहिती का, फक्त स्वतःच्या पोळ्या भाजणं, बाकी काहीच नाही। इथल्या शेतकऱ्याला विचारा त्याला अडचण काय, त्याला अडचण काय माहिती का, त्याला अडचण रोजगाराची, त्याच्या पिकाला भाव, त्याला अडचण धर्माची जातीची नाहीये। हे सांगायचं असं सांगितलं लोक म्हणतात समता बंधुता सांगायला, मग काय डोक्यात दगडी घाला सांगायचं का कीर्तनात। जे महापुरुषांनी सांगितलं ते आमचं सांगणं कर्तव्य। ऋषी महाराज हे थोडं कडू आहे, पेक्षा मला मानणारे संत हे तुझ्या दारावर आलेत, मग सांडोनिया पूजा ध्यान जो संतांशी घाली लोटांगण, तेने कोटी यज्ञाचे पुण्य समर्पित केले, अर्थातच देव सारावे परते आणि संत पूजावे अर्थे। आणि म्हणून संतांचे पूजन, संतांची पूजा ही देवाच्या सेवेला जाऊन मिळते, पण हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी विठो रघुमाई हरि जय हरि हरि जय विठोबा रघुमाई।
त्याची कीर्ती साऱ्या जगतात या महाराष्ट्राचा जन्म इतिहास आज आपल्या श्री क्षेत्र कानिफनाथ मंदिरावर घेऊन आला. राजे राजे हे स्वराज्य तुम्हाला निर्माण करायचं राजे आणि मग खऱ्या अर्थानं स्वराज्याला गवसणी घालणारा राजा यांनी एका एका मावळ्याला सोबत घेतलं. यसाजी कंक, बहिरजी नाईक, हंबीराम मोहिते, तानाजी मालुसरे, जिवा महाला, शिवा काशी. जिवा म्हणतो राज नाभिक समाजाचा आहे, न्हाव्याचा आहे, चालेल का तुम्हाला? ए जीवा जात नाही विचारते. शिवा म्हणतो राज मी न्हाव्याचा आहे, चालेल का? अरे जात नाही विचार. एक एक मावळा शुभाराजांनी सोबत घेतला. मला आवाज ए यसाजी कंक चल आला. यसाजी कंक बहिरजी नाईक, बहिरजी नाईक म्हणतो राज नाईक हवत आम्ही, चालेल का तुम्हाला? ए बहिरजी अरे तुला विचारली वैर तुझी जात जात नाही विचारली. ए महाराष्ट्रातला मावळा हा जातीवरून उभा नाही राहिला, हा कर्तृत्वावरून उभा राहिला. त्याचा कर्तृत्व मोठा तो महाराष्ट्राच्या सेवेत होता. मुस्लिम समाजाचा मदारी मेहतर कर्तृत्व फार मोठं आणि मग उभा राहिला स्वराज. एक एक मावळा या स्वराज्यासाठी सामील झाला. बाजी प्रभू देशपांडे तोफे आधी नाम रे बाजी, सांगा शत्रुदा आणि सांगा यमाला, असा उभा राहिला महाराष्ट्र. आता जो महाराष्ट्र दिसतोय असा महाराष्ट्र 12व्या शतकात दिसत होता. 12वं शतक हे महाराष्ट्रासाठी महत्वाचं शतक होतं. ज्या 12व्या शतकात विश्वमाऊली ज्ञानोबा मराठी भाषेचा गौरव करत होते. माझा मराठाची बोल कौतुके पै अमृतात ही पैजा जिंके, ऐसी अक्षरी रसिके मेळे, या मराठाची नगरी ब्रह्मविद्येचा. वारकरी आणि धारकरी नाचत होते. टाळांचा आणि मृदंगाचा आवाज होता. सजना हो, छत्रपती शिवाजीराजे कीर्तनात काय सांगायचे? काका तुम्ही म्हणले छत्रपतींवर बोला, बरोबर. छत्रपती शिवाजीराजे कीर्तनात काय सांगायचे? छत्रपती शिवाजीराजे देव होते का? छत्रपती शिवाजीराजे देव होते का साहेब माहिती नाही, पण छत्रपती शिवाजीराजे होते म्हणून आपल्या मंदिरातील देव शिल्लक आहेत. लक्षात नाही का? आपल्या मंदिरातील देव शिल्लक आहेत. आपण कीर्तनाला बसतो ही माझी कृपा आहे. आणि मग 12वं शतक हे महाराष्ट्रासाठी महत्वाचं शतक. सनई चौघडे वाजू लागले, पणा फुलांना बहर आला आणि सुंदर असा महाराष्ट्र दिसू लागला. पण याच 12व्या शतकामध्ये महाराष्ट्राला कोणाची तरी नजर लागली. आणि याच 12व्या शतकामध्ये महाराष्ट्राला कोणाची तरी नजर लागली. 8000 इस्लामिक सत्तांनी महाराष्ट्रावर पहिलं आक्रमण केलं आणि यांचा मोर्चा होता अल्लाउद्दीन खिलजी. दिन 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 धावत आला. आया बहिणींची इज्जत तुटल्या गेली, मंदिरं उद्ध्वस्त झाली. 8000 इस्लामिक सत्ता अल्लाउद्दीन खिलजी ज्यांनी मंदिरं उद्ध्वस्त केली, मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले. अरे कोण रोकल हे वादळ? हे अल्लाउद्दीन खिलजीचं वादळ रोकायला आता एका वादळाची गरज होती. दादा नुसत्या वादळाची गरज नाही, भगव्या वादळाची गरज या महाराष्ट्राला होती. आणि मग 288 वर्ष महाराष्ट्र लढत होता. 288 वर्ष आया बहिणीचा किंचाळण्याचा आवाज या ठिकाणी सह्याद्री झुकला होता. कोण रोकल वादळ? आणि 288 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पैठणचे प्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ, त्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला. एक कोल्हापूरची महालक्ष्मी, एक तुळजापूरची आई तुळजा भवानी, ए वडीची शब्दशृंगी माहूरची रेणुका माता, बये तुला दार उघडावं लागलं. आणि मग खऱ्या अर्थात सगळे देवदेवतांनी आशीर्वाद दिला. आता दार उघडणार, आता दार उघडणार. ए बये बये तुला दार उघडावं लागेल. बये दार उघड बया,
भैया दारू उघड 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 भैया गोधडी गोधडी आम्ही अंबेची गोधडी 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 अंबेची गोधडी 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 आम्ही अंबेची गोधडी गोधडी अंबेची गोधडी ना आम्ही अंबेची गोधडी आई तुझा भवानी धारू कोल्हापूरची महालक्ष्मी धारवर हे वे धारू आणि आणि भैर धारू भय धारू घड घड बयेन दार उघडलं मात्र बयेन दार उघडलं धाराशिव उस्मानाबाद नाही धाराशिव जिल्ह्यामध्ये दार उघडलं उस्मानाबाद नाही धाराशिव अहमदनगर नाही अहिल्यानगर ए दादा औरंगाबाद नाही छत्रपती धर्मवीर संभाजीनगर हे भाई भारत में रहना पड़ेगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल आणि सगळ्यांनी मिळून महाराष्ट्र उभा केला हे मानावं लागेल ये भूमि किसकी है तो ये भूमि प्रभु रामचंद्र की है ये भूमि किसकी है तो ये भूमि संतों की संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र आई साहेब जिजाऊंना दिवस गेले आणि बहिणीनं दार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये आई साहेबांना दिवस गेले दिवस जवळ आला आई साहेब जिजाऊंना शिवनेरीवर आणण्यात आला आणि शिवनेरीतून आवाज झाला 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले सैनिक चौगडे वाजू लागले पाना फुलांना बहर आला आणि तो दिवस होता फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीतून आवाज झाला आयुष्यभर तो जीवाशी खेळेल रयतेचं रक्षण करेल तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला आजी आनंदी आनंद झाला गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी महाराज जन्माला आले आणि अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला पण खऱ्या अर्थानं ही शेवटची 4-5 मिनिटं घेतोय आणि सेवेला पूर्ण विराम देणार आहे पाहता पाहता शुभाराजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष आणि वयाच्या 10व्या वर्षी एकदम बारीक आवाजात लावा कमी आवाज ठेवा म्युझिकचा शेवटची 5 मिनिटं गुरुजी वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झालं शिवा आई साहेबची जाऊ म्हणतात लग्न करावं लागेल तुला थोडा म्युझिकचा आवाज कमी करा अजून आई वयाच्या 10व्या वर्षी महाराजांनी पहिलं लग्न केलंय एकूण लग्न किती केली तर 8 हम दो और हमारे दो महाराजांनी 8 लग्न का केली याच्या मागे राजकारण आहे राजकारण हे सुंदर समाजकारण आहे कारण दुश्मन हे मनभर होते आणि आपण कणभर होतो म्हणून आई साहेब म्हणतात शुभा राजकारणातला पहिला गुण ही संघटना आहे ज्याची संघटना मोठी यश त्याला आहे हे शुभा सिंदखेड राजा जाधव घराणा आपलाय निंबाळकर घराणा मोहिते घराणा सगळी घराणी एकत्र कर आणि महत्वाचं म्हणजे 18 पगड जातीन 12 बोलीतेदार सोबत घे 12 बोलीतेदारांशिवाय आणि 18 पगड जातीशिवाय हे स्वराज्य निर्माण नाही होणार शुभा काय शब्द होता आई साहेबची जाऊनचा ऋषिकेश महाराज वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झाले आपली 35शीतली अजून रेंजला नाही कळलं का तुम्हाला अजून त्यांना कळणच काय करायचं आम्ही जन्माला काय राहिले वयाच्या 10व्या वर्षी महाराजांनी पहिलं लग्न 35शीतली रेंजला नाहीत म्हणल्या पोरं एकमेकांकडे बोट दाखवायला लागले तिकडे माग तुमच्यासाठी नाही म्हणलो लक्षात नाही का मला काय सांगायचे होतंय थोडा वेळ लागतो कधी कधी योग बी यायला लागतो
तिथं नतमस्तक झाल्या होतं सगळं, काय अडचण नाही. बाबा सांगते ना गणित, बाकी ते गणित तिकडे आहे, आम्ही नाही सांगू शकत. सांगायचं तात्पर्य आहे, वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झालं. काय होतं माहिती का, कर्तृत्व लय पोरांना महत्वाचं आहे. मी काही ठिकाणी कीर्तनाला गेलो ना, मला ते महिला मंडळ आवर्जून भेटायला येतात. महाराज तुमच्या इकडं तिकडं लांब एखादी मुलगी तरी बघा. मग नाही एवढ्या लांब काय तुमच्या इथं नाही म्हणले. आता मज 10 एकर जमीन जास्त दाखवली, पण म्हणजे काय योगच आहे ना हो. मला आई पोराचं कर्तृत्व कमी पडलं. कधी कधी योगही नसतो आणि कधी कर्तृत्वाची अडचण आहे. मुली नाहीत असं नाही. आणि आमच्या महिला मंडळाचं काय झालं, अपेक्षा लई ठिकाणी वाढल्या. तुम्हाला पोरगा इंजिनियर बी पाहिजे आणि त्याला 5-10-20 एकर बागायती शेती पाहिजे. आता तो काय कम्प्युटर घेऊन शेतात बसल होईल, असं दोन्ही कसं चालेल? कसा का असं तो साधा असू द्यात, गरीब असू द्यात, पण आपल्या लेकीला जीव लावणारा असला पाहिजे. लक्षात नाही का? आणि मी लेकीला बी सांगतोय, खऱ्या अर्थानं आमचा येता येताच विषय झाला. तुम्ही प्रायोरिटी पैशाला देऊ नका, तुम्ही प्रायोरिटी माणसाला द्या, त्याच्या माणुसकीला द्या. आमची साधी माणसं, शेतकरी माणसं ही पण फार प्रेमळ आहेत आणि प्रत्येकाची परिस्थिती सारखी थोडीच राहते. गुरुजी आधी कुणाचीच घरे होती की बाकी इथं लोकांची. आज गिरणीतली लोक ही 72च्या दुष्काळात ती माणसं आहेत माझ्यासमोर बसलेली. आज गिरणीत पीठ बाळायचं, पीठ स्वतःचं नाही लोकांचं पेटलेलं पीठ घेऊन आणि भाकरी टाकल्यात. तवा म्हातारी भाकरी टाकायची आणि मग सगळी पोरं बाळायची जेवायची. आता पोरांना काय सगळं जिथल्या तिथे. तुम्ही नाही का म्हणले 40-45 वर्ष झाले शुगर आहे, तुमचं शरीर धडधाकट, काय माहिती का तुमचं खाणं त्यावेळेस चांगले. सकाळी भाकरी चुरली की निघाली लोक शेताला. आता पोरग कुरकुऱ्यानं पिझ्झा शिवाय खात नाही आणि ते म्हणून ते पिझ्झा गत झालं, बाकी काय नाही. चांगलं खाल्लं पाहिजे. आम्हाला बी कधी कधी उशीर झाल्यावर मग आम्ही म्हणतो महाराज मिसळ खायला थांबायचं का. आमचे काही काही असे असतात भक्त ज्यांचे जवळचे, ते म्हणतात महाराज आमच्या इकडे मिसळ लय भारी होती. मिसळ वाईट नाही, पण खऱ्या अर्थानं आहार चांगला पाहिजे. नाही आम्ही 85 पर्यंत येणं लय अवघड आहे बाबा, लय अवघड. आम्ही 35 60 पर्यंत आलो तरी लय झालं. 60 पर्यंतच येण्याचा प्रयत्न आहे. अल्प आयुष्य मानव दे. आता 100 वर्षाचं आयुष्य नाही, चांगलं राहायचं, उगा येड्यागत राहायचं नाही. मला एक जण म्हणलं अंगठ्या बिंगठ्या काय लागतात तुम्हाला हातात. अरे म्हणलं आम्ही काय संत आहे तेव्हा, नाही कळलं का तुम्हाला अजून? काय लोक विचारते आणि सांगता येत नाही. गुरुजी खरंच मला आवडलं ते आमचं हार घालायला आलते, ते आमचे युवा उद्योजक आहेत. कसे खडेबिडे चमकतात का नाही, तसंच राहायचं, येड्यागत राहायचं नाही अजिबात. चांगलं राहायचं, चांगल्या 2-4 माळा अजून वाढवा गाड्या. चर्चा झालीच पाहिजे, चर्चा नाही झाली तर मग काय उपयोग आहे जगण्याला. हा चांगलं राहायचं. महिला मंडळ काय होतं माहिती का, एखादी नटून निघाली की 4 जणी लगेच विचार करतात, गडे कुठं निघाली. आता 10 वेळेला निघाली तरी सांगायला लागतं का कुठं निघाली. काही टेन्शन घ्यायचं नाही. आम्ही बघा फॅन्सी धोतर, शर्ट चांगला, एकदम चांगले कपडे घालायचे. तुमचा बी शर्ट चमकतोय चांगला, शाल बिला शहांगाव पाहिजे, चांगलं पाहिजे, चांगलं राहायचं, ब्रँडेड राहायचं. बाबा मी तर बसणाऱ्या जुन्या लोकांना सांगतो, एकदा आयुष्य परत नाही. माणूस गेला की परत या ठिकाणी जन्माला नाही येत. लक्षात नाही का? म्हणून मला असं वाटतं चांगलं राहायचं. जो प्राप्त आहे व पर्याप्त आहे, जे मिळाले म्युझिक रिपीट, जे प्राप्त आहे ते चांगलं मिळाले ते चांगलं जगायचं. मग नंतर काय होतं, आयुष्य निघून जातं, जगायचं माणूस राहून जातो. म्हणून मला असं वाटतं आयुष्य माणसाचं असं पाहिजे. वयाच्या 10व्या वर्षी महाराजांनी पहिलं लग्न केलं. हे 5 मिनिटं म्हणता म्हणता मिनिटच लय मोठं व्हायला लागलं आता. कारण की काय माहिती का, या भूमीतच चैतन्य आहे, इथं चैतन्य आहे. पुढे बी कीर्तन करू द्या तुम्ही, नवीन कीर्तनकार उभा करा, त्याचं बी कीर्तन 1 नंबरच होणार. काय असतं माहिती का, काही काही वास्तूचं, काही काही ठिकाणाचं ते क्षेत्र महिमा असतो. तसं इथं एवढं नामस्मरण झालंय की ही जागाच पवित्र झालेली. इथं येऊन आल्यानंतर काहींचं प्रारब्ध बदलू शकतं, एवढी जागा काही काही पवित्र असतात. लक्षात नाही का? हे असंच बोलत नाही बरं ऋषी महाराज, या अनुभव घेतलेले आयुष्यात. नाही तर आम्ही काहीच नव्हतो. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के. आम्ही काहीच नव्हतो, पण त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला. आम्ही कुठच्या कुठे गेलो. बाबा काय होतो, तुमच्यासारखी माणसं आळंदीत आली. आज आळंदीत ज्ञानोबारांनी कृपा केली, आवाजात गोडवा दिला, हातात चपळता दिली. माणसं कुठल्या कुठे गेली. हे असंच नाही होत. कोणत्याही गोष्टीला या ठिकाणी प्रारब्ध चांगलं लागतं. आणि तुम्ही इथं बसतेत ना, तुम्ही प्रारब्धानेच इथं बसतेत. काही जण येऊन निम्म्या वाटेतून घरी गेले असतील, कारण त्यांचं प्रारब्ध त्यावेळेस अनुकूल नव्हतं. तुमचं प्रारब्ध अनुकूल म्हणून तुम्ही इथं आलेत. म्हणून काही गोष्टी मानाव्याच लागतात.
शिवमहाराजांवर आशीर्वाद होता आई जगदंबेचा. जगदंब मुधोजी निंबाळकरांची कन्या महाराणी सईबाई, तिच्याशी पहिलं लग्न झालं. सई गडावर आली. सई म्हणते ते शिवमहाराजे नाहीत आबासाहेब. आबासाहेब म्हणतात सई अरे ठेवणार नाहीत आपल्या राज्यात. तू काय बोलतीस? सई कुणाला म्हणती माहिती का? आई साहेबची जाऊन ना म्हणती आई साहेब अरे ते शिवमहाराज नव. ए सई तलवारीतली धार बघितली का? अहो आई तलवारीतली धार बघूनच सांगते ते शिवमहाराजे नाहीत, ते छत्रपती शिवाजीराजे, ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार. आणि ही तलवार एक दिवशी मुघलांच्या गर्दनी उडवणार आणि या महाराष्ट्रावर भगवा फडकणार. हा महाराष्ट्र हा सगळ्यांचा महाराष्ट्र मारणार. पण महाराणी सईबाई ही दुर्दैवी आई ठरली. 3च वर्षाचे होते शंभूराजे सईने देहातला प्राण सोडला. जगदंब बाळराजे म्हणतात आई आम्हाला गरज आहे तुमची. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी प्रीती. आई म्हणती बाळ वैद म्हणतात आम्ही आजचीच रात्र जगणार आहे, उद्याचा सूर्य आमच्यासाठी नाही. एकदा मिठी मारा ना आईला. शंभूराजांनी आईला मिठी मारली. आई म्हणते बाळराजे काहीतरी सांगायचंय हो, पण तुमच्या आबासाहेबांसमोर सांगायचे. नाही येणार तुमचे आबासाहेब. त्यांचं म्हणणं आम्ही फसवलंय त्यांना, आम्ही त्यांना साथ देणार होतो, शब्द दिला होता, पण आमच्या हातात नाही राहिला. आता अफजल खानाला होता विजापूरून. काका विजापूरून अफजल खान 7.5 फुटाचा इकडे महाराष्ट्रात आला होता तुळजापूरला. हे संकट होतं महाराजांवर. आणि सईच्या देहातला प्राण चालला हे एक संकट होतं. पण या दोन्ही संकटाला समोर या शिवमहाराजे जाणार होते. अफजल खान म्हणजे लय खतरनाक बरं का गुरुजी. मी तिकडे हैदराबादला बी होते, तुम्ही माझ्यासोबत तिकडे त्या परिसरात. तिकडे बी कीर्तन करतो मी हैदराबादला. ते हैदराबादला कीर्तन करणं लय अवघड आहे. आमचा एक जोडीदार घेऊन गेलो होतो मी. ते म्हणला महाराज मी 5 किलोमीटरवर गाडी थांबवतो, मी काही येत नाही म्हणली. म्हणलं का? म्हणले लय खतरनाक माहोल दिसतोय म्हणले इथे. तुम्ही बोलणार म्हणले हिंदुत्वावर? म्हणलं बोलणार मी. नाही बोलणार असं कसं होईल? आणि त्याच ट्रेनला ते एक एअरपोर्ट आहे हैदराबादचं. तो म्हणलेला हम घर घर में अफजल पैदा करेंगे. त्याला तिथं जाऊन सांगितलं तू घर घर में अफजल पैदा कर, आमचे हे सगळे शिवरायांचे मावळे घर में घुस कर अफजल मारेंगे. ही ताकद या महाराष्ट्राची. हे हिंदुत्व आहे. आणि खरं आहे ते आणलं ना शंभूराजांनी आबासाहेबांना. ए सई अरे तू फसवलंस मला, तू शब्द दिला होता शेवटपर्यंत साथ देईल, पण बाबा तो महाराणी सईचा शब्द आहे ना तो महाराष्ट्रात सुवर्णाक्षरात लिहिला गेलाय. महाराणी सईबाई म्हणतात महाराज आम्ही नाही फसवलं तुम्हाला, आम्ही शब्द दिला एवढंच ना, पण आमचा शब्द खरा आहे. आम्ही साथ नाही सोडली. आमचा श्वास जरी चालला असेल तरी हा छावा आज महाराष्ट्राला जीवन लागते. तो शेवटपर्यंत धर्मासाठी लढा. ओ छावा हात तुम्ही हमसे जास्त ऐकून. आणि छावा झुकत नाही कुणा समोर, नाही चुकला. ही शेवटची 2 मिनिटं का महत्वाची आहेत? आपल्या माणसाने पकडून दिली आपली माणसं. आपला माणूस पुढे जायला लागला की आजपर्यंत आपल्या माणसाचं यश कधीच दाखवलं नाही बघा. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे, म्युझिक रिपीट कर बाळा. आपला माणूस पुढे जायला लागला की त्याला मागं वाढणारा आपलाच आहे. शंभूराजे पकडले गेले आणि कवी कलश म्हणतो राजे पकडले गेलो तापन. हे कवी कुणाची मजा नाही या संभाजीला हात लावायची. हे कवी पडले ना साखदंड आई, उंटाला बांधून गेलं फरफडत या मातीतून महाराजांना. बाबा ज्या राजाने आयुष्यभर रत्नजडित राजाची कपडे घातली ना, त्या राजाला आज विदूषकाची कपडे घातले सैतानानी. अंगावर एकही जखम राहिली नव्हती. थोडा इको कमी करा. किती तर जागा राहिली नव्हती, सगळे अंगावर जखमा. कुठंतरी उंट शांत थांबला आणि शंभूराजांच्या डोळ्यात पाणी आलं. कवीने हेरलंय डोळ्यातलं पाणी. काही म्हणतो राजे अरे या डोळ्यात पाणी नाही बघितलं आजपर्यंत. अहो बुरहानपूर उद्ध्वस्त केलं राजे तुम्ही, औरंगजेबाचं नाक. राजे म्हणतात कवी एक बी युद्ध नाही हरलं आजपर्यंत. पण राजे रडताय का? राजे म्हणतात कवी या पाना फुलांना माहितीच नाही त्यांचा संभाजी पकडला गेलाय.
या नद्या नाल्यांना पूर आलाय, त्यांना सांग त्यांचा संभाजी पकडला गेलाय. आणि हे कवी, तो जंजिरा दिसतो का? तो जंजिरा आई साहेबांचं शेवटचं स्वप्न घेतला असता जंजिरा रे कवी. सगळे सिद्धी पिळले होते. बाबा जंजिऱ्याची बात काय घेऊन बसला? अजून थोड्या वर्ष जगला असताना शंभू राजा तर दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. इतकी जबरदस्त ताकद होती. छावा हे संभाजी. 40 दिवस हा बलिदान मास आणि तो महिना सुरू आहे आता. 40 दिवस दादा डोक्यापासून नखापर्यंत सगळी कातडी काढली महाराजांची. आई तुमच्यासारखी आई हळदी लावायला पाहिजे होती राव. मिठाचं पाणी ओतलं डोक्यावर महाराजांच्या. पाण्यातून मासा बाहेर वासा तडफडला असता. एवढे बी आले नाहीत राजे. कवी म्हणतो राजे काहीच होत नाही का हो? राजे म्हणतात कवी अरे आई नाही म्हणतोय छावा आहे संभाजी. आज जर छावा चुकला ना कवी तर हिंदू धर्म संपला. आणि आज जर छावा ताट मानेन उभा राहिला ना तर हा धर्म जगातला सर्वश्रेष्ठ धर्म ठरला कवी. जगदंब हे शेवटचं वाक्य आहे 2 कीर्तनातली. औरंगजेब म्हणतो हमें देखना है कैसे दिखता है संभाजी. 8 साल का था तब देखा था, अब 32 साल का हुआ है, हमें देखना है कैसे दिखता है. ते सहकारी म्हणतात हुजूर मत जाओ उसके सामने. एका झपक्यात उलटा करल. महाराष्ट्रातलं रक्त आहे लय खतरनाक आहे हुजूर, एवढा बी हालत नाही. हे निकम्मो अरे मेरे ओर से हो क्या संभाजी के ओर से हो? वाक्य लय भारी आहे दादा. हे काका ते सहकारी म्हणतात हुजूर क्या कहे आपको, इस वक्त ना तो हम आपके ओर से है ना हम संभाजी के ओर से है, हम सच्चाई की ओर से है. और सच ये है कि संभाजी छावा है और छावा झुकता नहीं किसी के सामने. नाही झुकला शेवटपर्यंत. विस्तव्यासारख्या लालबुंद सळ्या आखे निकाल इसकी. मला सांगा हो एवढ्या लालबुंद सळ्या डोळ्यात जाणार काय वाटलं असं महाराजांना? कवी कलश म्हणतो राजे डोळे झाका. अडचणीत मदत करणारा मित्र नव्हता कवी. अडचणीच नाही आल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करणारे मित्र आयुष्यात उभे करा. कवी कलश शंभूराजांसारखी मैत्री. आणि ऐका बाबा शेवटचं वाक्य. जगदंब जगदंब. काही म्हणतो राजे डोळे झाका ना राजे. दादा नाही झाकले महाराजांनी डोळे. या विस्तव्यासारख्या सळ्या सपकन डोळ्यात गेल्या. नुसत्या खोमण्यावर ज्या रक्त ओकत होत्या. जबान निकाल इसकी. काही म्हणतो राजे जीभ काढणार हो. राजे म्हणतात कवी या जीवीने ना आयुष्यभर जगदंब आणि आबासाहेब नामस्मरण केलं. या जीवीने काढू दे जीभ. निघणार नाही भाग. नाहीच निघली जीभ घडीवर. सिंहाच्या चवड्यात घालून हात मोजून हात जात सांगणारी जीभ नरड आणि नाक दाबलं तवा बाहेर आली सपकन वार. जगदंब. वळवळणारी जीव जगदंब म्हणत असेल. काय ताकद होती. शेवटचं वाक्य. औरंगजेब हैराण झाला दादा. असा तोंडाकडे बघतोय शंभूराजांच्या आणि गुडघ्यावर येऊन बसला. जिथं औरंगजेब गुडघ्यावर येऊन बसला ना तिथं शंभूराजा मृत्यूला सामोरे जाऊनही जिंकला होता. जगातला पहिला राजा आहे ज्याला मृत्यू मिळाला. त्यांनी बलिदान दिलं पण मृत्यूनंतरही जिंकणारा पहिला राजा म्हणजे शंभूराजा आहे. असा कोणताच राजा नाही आजपर्यंत. मेल्यानंतर सगळं संपलं पण मेल्यानंतर स्वराज्य निर्माण झालं. कारण औरंगजेब जो आयुष्यात चुकला नाही तो आज गुडघ्यावर बसला. कवी कलश म्हणतो राजन अरे तुम हो साजे क्या खूब लड़े हो जंग, देख तुम्हारा तेज और ये शौर्य तखत त्याजे औरंग राजे. बाबा औरंगजेबाला महाराष्ट्र कधीच घेता आला नाही. काका तुम्हाला यश काय माहिती का? कारण तुम्ही गुरुजींची सेवा करता म्हणून तुम्हाला यश आहे. औरंगजेबाला महाराष्ट्र का घेता आला नाही? औरंगजेब बापाला पाणी मोजून द्यायचा ग्लासात. औरंगजेबाचा बाप म्हणला तुला उभ्या आयुष्यात महाराष्ट्र घेता येणार नाही. कारण जो महाराष्ट्र तू घेऊ पाहतो त्या महाराष्ट्रातली माणसं बाप गेल्यानंतर मी बापाला पाणी पाजतात. ही संस्कृती या महाराष्ट्राची आहे.
इथंच गाडला औरंगजेबाला. शांत झाला औरंगजेब. शेवटचं वाक्य कीर्तनातलं औरंगजेबाच्या मुखातलं आहे. तुम्ही आम्ही छावा म्हणावं कारण आपला राजा आहे. आता औरंगजेब बोलतो, हमने आंखें निकाल दी इसकी, इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने. हमने जबान काट दी इसकी, इसने दो लफ्ज रहम के नहीं मांगे. हमने हाथ काट दिए, इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. हमने पैर काट दिए, इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने. अरे सच में छावा है, छावा शेर का. प्रौढ़ पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की. ओम चैतन्य कानिपनाथ महाराज की. आदेश गणेश्वर जय जय विठ्ठल जय जय तुका म्हणे ज्ञानेश्वराला का पाया